नीटमध्ये कमी मार्क्स असले तरीही चांगल्या कॉलेजमध्ये एमबीबीएस हे एनआरआय कोट्याचं महात्म्य आहे. एनआरआय कोट्यामध्ये एमबीबीएस ऍडमिशन घेण्याकरता कोणते नियम आहेत व कोणते डॉक्युमेंट्स लागतात हे आज आपण बघूया. एनआरआय कोट्या संबंधित नियमांमध्ये सतत बदल होत आलेला आहे आणि ही बदल होण्याची प्रक्रिया याही पुढे अव्याहत सुरूच राहणार आहे. सर्वप्रथम महत्वाचे म्हणजे एनआरआय कोट्यामध्ये ऍडमिशन घ्यायला पात्रतेचे निकष काय काय आहेत, म्हणजे कोणता विद्यार्थी एनआरआय कोट्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकतो. हे निकष परराष्ट्र मंत्रालयाने म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सने परदेशातील सर्व मिशन्सना म्हणजेच एम्बसीजना दिलेले आहेत. या निकषानुसार एनआरआय कोट्यामध्ये 3 प्रकारचे विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतात. एक म्हणजे स्वतः विद्यार्थी जर नॉन रेसिडेंट इंडियन असेल तर, याचा अर्थ असा की विद्यार्थी स्वतः इंडियन पासपोर्ट होल्डर आहे आणि स्वतः परदेशात राहतो. दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी जे एनआरआय कोट्यासाठी पात्र आहेत ते म्हणजे एनआरआय पॅरेंट्सची मुले. मग आई किंवा वडील दोघांपैकी एक किंवा दोघेही एनआरआय असले तरी चालेल. स्वतः विद्यार्थी भारतात किंवा परदेशात कुठेही शिकलेला किंवा राहिलेला असू शकतो. तिसरी आणि सर्वात महत्वाची कॅटेगरी म्हणजे एनआरआयचे वॉर्ड. हे देखील एनआरआय कोट्यामध्ये ऍडमिशनसाठी पात्र आहेत. येथे वॉर्ड ही टर्म डिफाईन करताना वॉर्ड अल्पवयीन म्हणजे मायनर असायला पाहिजे असं म्हटलेलं आहे. हा वॉर्ड एखाद्या एनआरआयचा बोनाफाईड पालकत्वाखाली असायला पाहिजे. ही कॅटेगरी आपल्यासाठी सर्वात महत्वाची, कारण या कॅटेगरीची व्याप्ती फार मोठी आहे. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला त्यात बसवण्याचे प्रयत्न आपण करू शकतो. म्हणजे या तिसऱ्या कॅटेगरीमध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे. समजून घ्या, यामध्ये विद्यार्थ्याला किंवा त्याच्या पालकांना एनआरआय असण्याची गरज नाही. त्यामुळे या फ्लेक्झिबिलिटीचा आपण फायदा उचलू शकतो. हा जो बोनाफाईड एनआरआय गार्डियन किंवा पालक असतो त्यालाच स्पॉन्सर असे सुद्धा म्हणतात. बोनाफाईड पालकत्वाचा पुरावा मिशन समोर किंवा एम्बसी समोर सादर करावा लागतो. त्यासाठी योग्य प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र म्हणजेच ॲफिडेव्हिट आवश्यक असते आणि ते मिशन समोर सादर करावे लागते. या संदर्भात काहीही क्लॅरिटी किंवा मदत हवी असेल तर आम्हाला संपर्क करा, आम्ही 100% मदत करू. अजून एक टर्म येते PIO. PIO म्हणजे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन. यांना PIO कार्ड दिलं जातं. PIO आणि OCI आता एकच झालेलं आहे. या सर्व प्रकारच्या व्यक्तींना आपण स्पॉन्सर म्हणून दाखवू शकतो, परंतु त्यामध्ये आणखीन काही अटी आणि कागदपत्रांची गरज आपल्याला समजून घ्यावी लागेल. स्पॉन्सर हा शब्द का येतो, कारण एनआरआय कोट्याची फी खूप जास्त असते. तुम्ही जर वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजचे फी स्ट्रक्चर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की एनआरआय कोट्यामध्ये एमबीबीएसची फी वर्षाला किमान 30 ते 40 लाख रुपये इतकी असते. म्हणजे एनआरआय कोट्यामध्ये संपूर्ण एमबीबीएसची 4.5 वर्षाची टोटल मिळून फी 90 लाख ते 1,80,00,000 या बजेटमध्ये आहे. काही मेडिकल कॉलेजेसमध्ये किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीजमध्ये हे बजेट 2.5 ते 3 कोटीपर्यंत सुद्धा जातं. म्हणून आपल्याला स्पॉन्सर दाखवावा लागतो. यामध्ये बरेचसे कॉलेजेस निगोशिएशन सुद्धा करतात. भारतात काही कॉलेजेस असे आहेत जिथे पूर्ण 4.5 वर्षाची फी एकत्र एकाच इन्स्टॉलमेंटमध्ये द्यावी लागते. काही कॉलेजेस आहेत जिथे संपूर्ण फी 3 इन्स्टॉलमेंटमध्ये घेतात. काही कॉलेजेस इयरली फीज घेतात. या संदर्भात काही मार्गदर्शन किंवा मदत पाहिजे असेल तर आम्हाला संपर्क करा, आम्ही 100% तुमची मदत करू. यामध्ये तुमचा स्पॉन्सर कोण बनू शकतो आणि त्यानुसार ऍडमिशनचा प्राधान्यक्रम निश्चित केला जातो. स्पॉन्सरशिप ठरवताना आई वडील, सख्खे भाऊ आणि बहीण हे प्रथम श्रेणीतील नातेवाईक मानले जातात. जर ते एनआरआय असतील आणि परदेशात वास्तव्यास असतील तर ते स्पॉन्सर करू शकतात. दुसऱ्या किंवा तिसऱ्या श्रेणीतील नातेवाईकांची व्याख्या दिलेली आहे. अशा नातेवाईकांची एक लिस्ट आहे, ते सुद्धा स्पॉन्सर करू शकतात. वडिलांचे किंवा आईचे खरे भाऊ आणि बहीण म्हणजे विद्यार्थ्याचे काका, मामा, मावशी, आजोबा, आजी, पॅटर्नल किंवा मॅटर्नल दोन्ही बाजूचे. तसेच या नातेवाईकांची मुले म्हणजे पहिल्या श्रेणीतील चुलत भाऊ बहीण हे सुद्धा स्पॉन्सर करू शकतात. या संदर्भात नियम दरवर्षी अपडेट होत असतात. त्या संदर्भात आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करत राहू. यामध्ये ऍडमिशन देताना जे विद्यार्थी स्वतः एनआरआय आहे त्यांना सर्वात जास्त प्राधान्य दिलं जातं. नंतर ज्या विद्यार्थ्यांचे आई आणि वडील एनआरआय आहेत आणि नंतर प्रथम श्रेणीतील इतर नातेवाईक आणि नंतर द्वितीय श्रेणीतील नातेवाईक असा ऍडमिशन देताना प्राधान्यक्रम ठरलेला असतो. अनेक एनआरआय ऍडमिशन्स रद्द होताना दिसतात. त्याचे 2 प्रमुख कारण आहेत. एक म्हणजे या प्राधान्यक्रमात तुम्ही कुठे आहात आणि त्याही पेक्षा महत्वाचे दुसरे कारण म्हणजे तुम्ही आवश्यक ती कागदपत्रे कुठून आणि कोणाकडून बनवून घेतली. स्वस्तच्या नादात तुम्हाला कोणीतरी फोटोशॉपवर बनवलेली डॉक्युमेंट्स देतं
आणि तुमचे पैसे वाया जातात, तुम्हाला ऍडमिशन मिळत नाही ते वेगळंच. मग एनआरआय कोट्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात? तर बोनाफाईड गार्डियन संदर्भात पुढील कागदपत्र आवश्यक आहेत. नातेसंबंध आणि कुटुंब वृक्ष म्हणजे फॅमिली ट्री दर्शवणारे प्रमाणपत्र. नंतर मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स यांनी दिलेल्या फॉर्मॅटमध्ये शपथपत्र, त्यामध्ये खर्च उचलण्याची जबाबदारी नमूद असावी लागते. हे शपथपत्र मागील 6 महिन्यात दिलेले असावे. याची 6 महिन्याची वैधता आहे, 1 वर्षाची नाही. सर्वात महत्वाचे डॉक्युमेंट म्हणजे दूतावास प्रमाणपत्र म्हणजेच एम्बसी सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे. याला 1 वर्षाची वैधता आहे. दूतावासाकडून एनआरआय प्रमाणपत्र दिलं जातं, ज्यामध्ये असं नमूद केलं जातं की संबंधित व्यक्ती एनआरआय आहे किंवा तिचे मुलं एनआरआय आहेत किंवा ती व्यक्ती एखाद्या उमेदवाराला प्रायोजित म्हणून स्पॉन्सर करत आहे आणि प्रायोजक एनआरआय आहे. हे प्रमाणपत्र कोण देतो? तर ज्या देशात एनआरआय राहतो त्या देशातील भारतीय दूतावास, उच्चायोग, मिशन किंवा कॉन्सुलेट हे प्रमाणपत्र देतात. हे महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. या व्यतिरिक्त इतर काही डॉक्युमेंट्स लागतात जे आम्ही तुम्हाला सांगूच. वेगवेगळ्या राज्यात किंवा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये एनआरआय ऍडमिशन करता वेगवेगळी डॉक्युमेंट्स लागतात. मागच्या वर्षी मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सने पुढाकार घेऊन प्रवेशानंतर सादर होणारी सर्व कागदपत्रे संबंधित दूतावासाकडे पाठवून त्याची पडताळणी करून घेतली होती. त्यामुळे कागदपत्र बनवताना अशी बनवा जी संबंधित एम्बसी कन्फर्म करेल. या संदर्भात कुठलेही मार्गदर्शन किंवा मदत पाहिजे असेल तर आम्हाला संपर्क करा. एनआरआय कोट्यात ऍडमिशन घेताना वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे नियम असतात. हे नियम एकाच ऍडमिशन सायकल दरम्यान बदलू शकतात. राज्यांमध्ये एनआरआय सीट्स वेगवेगळ्या प्राधान्यक्रमाने दिले जातात. काही राज्यांमध्ये आधी त्या राज्यातील उमेदवार, नंतर इतर राज्यातील उमेदवार. काही राज्यांमध्ये प्रथम प्राधान्य त्या राज्यातील एनआरआय किंवा एनआरआयची मुले, दुसरे प्राधान्य त्या राज्यातील जवळचा रक्तसंबंधी एनआरआय आणि त्यानंतर इतर राज्यातील उमेदवार असा क्रम असतो. त्यामुळे तुम्ही ज्या काउन्सिलरच्या मार्गदर्शनाखाली तुमचं ऍडमिशन करत आहात ती व्यक्ती रिलायबल, विश्वासार्ह, जाणकार आणि तज्ज्ञ असली पाहिजे. तरच एनआरआय कोट्यामध्ये ऍडमिशन घ्या. संपर्कात राहा. धन्यवाद.